हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द MPSC करिअर अकॅडमी. आपण रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड या विषयाला सुरुवात केली होती. त्या सिरीज मधील पुढचे लेक्चर विभाज्यतेच्या कसोट्या याविषयी आज माहिती घेऊया. विभाज्यतेच्या कसोट्या नेमक्या कोणत्या आहेत आणि या कसोट्यावर नेमक्या कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात हे आपण या लेक्चर मध्ये जाणून घेऊया. एकची कसोटी दिलेली आहे. एक या संख्येने कोणत्याही संख्येस निश्चेष भाग जातो आणि भागाकार तीच संख्या असते. हे काही वेगळे सांगण्याची गरज नाहीये. दोनची कसोटी पाहूया. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस 2 ने निश्चेष भाग जातो. हे सुद्धा जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. तीनची कसोटी आहे. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस 3 ने निश्चेष भाग जातो. आता आपण कोणती मोठ्यात मोठी संख्या घेऊया. समजा आपण 212 ही संख्या घेतली. 2 अधिक 1 अधिक 2 म्हणजे 5. 5 या संख्येला 3 ने निश्चेष भाग जात नाही, त्यामुळे 212 या संख्येला सुद्धा 3 ने निश्चेष भाग जाणार नाही. आता आपण दुसरी संख्या घेऊया. समजा आपण इथे घेतले 215. 2 अधिक 1 बरोबर 3. 3 आणि 5 8. 8 ला सुद्धा 3 ने निश्चेष भाग जाणार नाही, त्यामुळे 215 या संख्येला 3 ने निश्चेष भाग जाणार नाही. अजून एक संख्या घेऊया आपण 216. 2 अधिक 1 बरोबर 3. 3 अधिक 6 बरोबर 9. 9 या संख्येला 3 ने भाग जातो, त्यामुळे नक्कीच 216 या संख्येला सुद्धा 3 ने निश्चेष भाग जाईलच. तर ही झाली 3ची कसोटी. आता आपण 4ची कसोटी काय म्हणते ते पाहूया. दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या 2 अंकी संख्येस जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस 4 ने निश्चेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी 0 येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस 4 ने निश्चेष भाग जातो. म्हणजे संख्या समजा 100, 300, 1400, 2,11,000 म्हणजे एकक व दशक स्थानी 2 शून्य आले तर समजा त्याला 4 ने निश्चेष भाग जाईलच. आणि समजा आता आपण 424 हा अंक घेतला. एकक व दशक स्थानी 24 ही संख्या आहे आणि 24 या संख्येला 4 ने निश्चेष भाग जातो, त्यामुळे 424, 324, 824 या संपूर्ण संख्येला 4 ने निश्चेष भाग जाईल. आता आपण दुसरी संख्या घेतली समजा 1115. तर एकक आणि दशक स्थानी 15 हा अंक आहे. या अंकाला 4 ने भाग जाणार नाही, म्हणजे संपूर्ण त्या संख्येला सुद्धा 4 ने भाग जाणार नाही, निश्चेष भाग जाणार नाही असे आपण म्हणू शकतो. 5ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस 5 ने निश्चेष भाग जातो. याला सुद्धा जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. त्याच्या पुढची कसोटी आहे 6ची कसोटी. ज्या संख्येस 2 व 3 या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस 6 ने निश्चेष भाग जातो. समजा आपण एखादा अंक घेतला 315. 315 याला 2 आणि 3 ने या दोन्ही संख्येने भाग जायला पाहिजे, तर त्याला 6 ने सुद्धा भाग जाईल. पण एकक स्थानी 5 हा अंक आहे, म्हणजे त्याला 2 ने भाग जाणार नाही, त्यामुळे हा अंक इथेच बाद झाला. आता आपण दुसरी संख्या घेऊया. समजा 416 ही संख्या घेतली. याच्या एकक स्थानी 6 अंक आहे, म्हणजे याला 2 ने तर भाग जातो. आता आपण 3 ने जातो ते पाहूया. 4 अधिक 1 बरोबर 5. 5 अधिक 6 बरोबर 11. तर याला 6 ने सुद्धा भाग जाणार नाही, कारण 2 ने भाग जातो पण 3 ने भाग जात नाही, त्यामुळे 6 ने भाग जाणार नाही. दुसरी संख्या घेऊ आपण 516. 5 अधिक 1 बरोबर 6. 6 अधिक 6 बरोबर 12. याला 2 ने सुद्धा भाग जातो आणि 3 ने सुद्धा भाग जातो, त्यामुळे याला नक्कीच 6 ने सुद्धा निश्चेष भाग जाईल. अशा प्रकारे 6ची कसोटी एक्सप्लेन करण्यात आली आहे. त्याच्या पुढची कसोटी आहे 7ची. 7ची कसोटी आपण एकदा वाचून घेऊया. दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार 6च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस 7 ने निश्चेष भाग जातो. दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला 2 ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर 0 किंवा 7च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस 7 ने निश्चेष भाग जातो. समजा आपण 84 ही संख्या घेतली. तर एकक स्थानच्या अंकाला आपण 2 ने गुणूया, म्हणजे 4 ला आपण 2 ने गुणल्यास 8 अंक येतो. त्याला आता आपण उर्वरित संख्येतून वजा करूया, म्हणजे त्याला आपण 8 मधून 8 वजा केले तर 0 अंक येईल. वजाबाकी 0 आली, त्यामुळे त्याला 7 ने नक्कीच भाग जाईल. त्याच्या पुढची कसोटी आहे 8ची कसोटी. दिलेल्या संख्येतील एकक दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्येस जर 8 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस 8 ने निश्चेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक व शतक स्थानी 0 येत असेल तर त्या संख्येस 8 ने निश्चेष भाग जातो. ही कसोटी सुद्धा 4च्या कसोटी सारखीच आहे.
4च्या कसोटीमध्ये फक्त एकक व दशक स्थानचे अंक होते. 8च्या कसोटीमध्ये एकक, दशक व शतक स्थानचे अंक आहेत. आणि जर एकक, दशक व शतक स्थानी 0 येत असेल तर त्याला 8 नक्कीच भाग जाणार. तर अशा प्रकारची कसोटी आहे. त्याच्या पुढची कसोटी आहे 9ची कसोटी. 9ची कसोटी ही 3च्या कसोटी सारखीच आहे. म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर 9ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस 9ने निश्चेष भाग जातो. आपण इथे 36 अंक घेऊया. 36 मध्ये 2 अंक आहेत, 3 आणि 6. 3 आणि 6 ची बेरीज केल्यास 9 ही बेरीज मिळते. 9 ला 9ने भाग जातो म्हणजे 36 ला सुद्धा 9ने निश्चेष भाग जाईलच. आता आपण पुढे पाहूया 10ची कसोटी. ज्या संख्येचे एकक स्थानी 0 असते त्या सर्व संख्येस 10ने निश्चेष भाग जातो. आता आपण 11ची कसोटी पाहूया. दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस 11ने निश्चेष भाग जातो. आता आपण 121 हा अंक घेऊया. 121च्या समस्थानी 2 हा अंक आहे आणि विषमस्थानी 1 आणि 1 हे अंक आहेत. समस्थानिक अंकाची बेरीज 2 येते आणि विषमस्थानिकच्या अंकाची बेरीज सुद्धा 2 येते. यांची वजाबाकी 0 येते, त्यामुळे त्याला 11ने निश्चेष भाग जाईल. त्याच्या पुढची कसोटी आहे 12ची कसोटी. ज्या संख्येला 3 आणि 4 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 12ने निश्चेष भाग जातो. 3 आणि 4ची कसोटी आपण वर पाहिलेलीच आहे. या दोन्ही संख्यांनी जर भाग जात असेल तर त्याला 12ने सुद्धा नक्की भाग जाईलच. त्याच्या पुढची कसोटी आहे 14ची कसोटी. ज्या संख्येला 7 आणि 2 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 14ने निश्चेष भाग जातो. त्याच्या पुढची कसोटी आहे 15ची कसोटी. ज्या संख्येला 3 आणि 5 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 15ने निश्चेष भाग जातो. त्याच्या पुढची कसोटी आहे 18ची कसोटी. ज्या संख्येला 2 आणि 9 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 18ने निश्चेष भाग जातो. त्याच्या पुढची कसोटी आहे 20ची कसोटी. ज्या संख्येला 4 आणि 5 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 20ने निश्चेष भाग जातो. त्याच्या पुढची कसोटी आहे 21ची कसोटी. ज्या संख्येला 7 आणि 3 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 21ने निश्चेष भाग जातो. त्याच्या पुढची कसोटी आहे 22ची कसोटी. ज्या संख्येला 2 आणि 11 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 22ने निश्चेष भाग जातो. त्याच्या पुढची कसोटी आहे 24ची कसोटी. ज्या संख्येला 3 आणि 8 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 24ने निश्चेष भाग जातो. त्याच्या पुढची कसोटी आहे 30ची कसोटी. ज्या संख्येला 3 आणि 10 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 24ने निश्चेष भाग जातो. तर 1 ते 30 पर्यंतच्या कसोट्या आपण येथे पाहिल्या आहेत. आता आपण परीक्षेमध्ये या कसोट्यावर नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते एकदा पाहून घेऊया. तर पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येस 3ने निश्चेष भाग जाईल. तिथे 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला प्रत्येक पर्याय 3 मधच्या कसोटीमध्ये बसतो का हे एकदा तपासून पाहावे लागेल आणि त्यावरून उत्तर काढावे लागेल. तर पहिल्या पर्यायापासून आपण सुरू करूया. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून जर त्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस 3ने भाग जातो. आता पर्याय क्रमांक 1 3256 यामधील अंकांची बेरीज केली 3 अधिक 2 अधिक 5 अधिक 6 बरोबर 16 ही बेरीज आली. 16 या अंकाला 3ने भाग जात नाही, त्यामुळे 3256 या अंकाला सुद्धा 3ने भाग जाणार नाही. पुढचा पर्याय आहे 46732. यामध्ये अंक दिलेले आहेत 4 अधिक 6 अधिक 7 अधिक 3 अधिक 2 म्हणजे 4 अधिक 6 बरोबर 10, 10 अधिक 7 17, 17 अधिक 3 20, 20 अधिक 2 बरोबर 22, 22 या अंकाला 3ने भाग जाणार नाही, त्यामुळे 46732 या अंकाला सुद्धा 3ने भाग जाणार नाही. पर्याय क्रमांक 3 आहे 98673. 9 अधिक 8 बरोबर 17, 17 अधिक 6 बरोबर 23, 23 अधिक 7 बरोबर 30 आणि 30 अधिक 3 बरोबर 33. 33 या अंकाला 3ने भाग जाणारच, त्यामुळे 98673 या अंकाला सुद्धा 3ने भाग जाणार, त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचे बरोबर उत्तर असेल. त्याचा पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या संख्येस 9ने निश्चेष भाग जाणार नाही. जाणार नाही असा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. येथे सुद्धा आपल्याला प्रत्येक पर्यायाचा पडताळा घ्यावा लागेल. पर्याय क्रमांक ए पासून सुरू करूया आपण. पर्याय क्रमांक 1 आहे 54324.
यातील अंकाची बेरीज 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 4 म्हणजे 18 येते. 18 या संख्येला 9 ने निश्चय भाग जातो. येथे जरा टायपिंग मिस्टेक झालेली आहे. 18 या संख्येला 9 ने निश्चय भाग जातो म्हणजे त्याला 9 ने सुद्धा भाग जाणार, पण हे याचे उत्तर असणार नाही, कारण आपल्याला कोणत्या संख्येस 9 ने निश्चय भाग जाणार नाही हे विचारण्यात आलेले आहे. आता आपण पर्याय क्रमांक बी पाहूया. पर्याय क्रमांक बी दिलेला आहे 59,658. यातील अंकांची बेरीज करूया आपण. 9 अधिक 5 बरोबर 14, 14 अधिक 6 बरोबर 20, 20 अधिक 5 बरोबर 25 आणि 25 अधिक 8 बरोबर 33. 33 ला तर 9 ने भाग जाणार नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचे बरोबर उत्तर असेल. त्याच्या पुढचा पर्याय आहे 78,219. 7 7 14 आणि 1 15, 15 आणि 2 17, 17 अधिक 1 18, 18 9 27. त्यामुळे पर्याय क्रमांक सी ला सुद्धा 9 ने भाग जाईल. त्याच्या पुढचा पर्याय 8,739. 7 7 14 आणि 1 15, 15 आणि 3 18, 18 9 27. पर्याय क्रमांक डी ला सुद्धा 9 ने भाग जाईल, त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचे बरोबर उत्तर असेल. त्याच्या पुढील प्रश्न आहे 11 ने निश्चय भाग जाणारी पुढील पैकी संख्या कोणती. येथे 4 संख्या दिलेल्या आहेत. प्रत्येक पर्याय आपल्याला ठेवून त्याचा पडताळा घ्यावा लागेल. तर 11च्या कसोटीनुसार समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज यांच्या वजाबाकीला जर 11 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 11 ने भाग जातो. तर पहिला पर्याय आहे 43,579. यांच्या समस्थानच्या अंकांची बेरीज 4 अधिक 5 अधिक 9 18 येते आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज 3 अधिक 7 बरोबर 10 येते. 18 मधून 10 वजा केल्यास 8 हे उत्तर मिळते. याला 11 ने भाग जात नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक ए चुकीचा आहे. दुसरा पर्याय आहे 89,234. याच्या विषमस्थानच्या अंकांची बेरीज 8 अधिक 2 अधिक 4 बरोबर 14 येते आणि समस्थानच्या अंकांची बेरीज 9 अधिक 3 बरोबर 12 येते. 14 मधून 12 वजा केल्यास 2 हे उत्तर भेटते. याला 11 ने भाग जात नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक बी ला सुद्धा 11 ने भाग जात नाही. पर्याय क्रमांक सी आहे 27,541. यांच्या विषमस्थानच्या अंकांची बेरीज 2 अधिक 5 अधिक 1 बरोबर 8 येते, तर समस्थानच्या अंकांची बेरीज 11 येते. 11 मधून 8 वजा केल्यास 3 हे उत्तर भेटते. 3 ला 11 ने भाग जाणार नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक सी ला सुद्धा 11 ने भाग जाणार नाही. पर्याय क्रमांक डी आहे 95,876. यांच्या विषमस्थानच्या अंकांची बेरीज 23 येते, तर समस्थानच्या अंकांची बेरीज 12 येते. 23 मधून 12 वजा केल्यास 11 हे उत्तर भेटते. 11 ला 11 नक्कीच भाग जाईल, त्यामुळे पर्याय क्रमांक डी याला सुद्धा 11 ने निश्चय भाग जाईल, त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे याचे बरोबर उत्तर आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे 15 ने निश्चय भाग जाणारी पुढील पैकी संख्या कोणती. 4 पर्याय देण्यात आलेले आहे. 5 ने आणि 3 ने निश्चय भाग जाणाऱ्या संख्येस 15 ने निश्चय भाग जातो हे आपणास माहित आहे. आणि एकक स्थानी जर 5 किंवा 0 असेल तर त्या संख्येस 5 ने निश्चय भाग जातो. पर्याय ए मध्ये आणि पर्याय डी मध्ये एकक स्थानी 5 1 किंवा 0 हे अंक नाही, त्यामुळे हे 2 पर्याय तर इथेच बाद होतात. उरले 2 पर्याय बी आणि सी. हे पर्याय 5च्या कसोटीत बसतात, पण 3च्या कसोटीत बसतात एकदा पाहून घेऊया. 3च्या कसोटीनुसार अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या अंकाला सुद्धा 3 ने भाग जातो. पर्याय क्रमांक बी 91,215. याच्या अंकाची बेरीज केल्यास 9 अधिक 1 बरोबर 10, 10 अधिक 2 बरोबर 12, 12 अधिक 1 13 आणि 5 18. 18 या संख्येला 3 ने निश्चय भाग जातो आणि त्याला 5 ने सुद्धा निश्चय भाग जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक बी ला 91,215 ला 15 ने निश्चय भाग जाईल, त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचे बरोबर उत्तर असेल. त्याच्या पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे 3 7 8 7 8 4 स्टार 2 या संख्येस 8 ने निश्चय भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. येथे आपल्याला 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. 8च्या कसोटीनुसार एकक दशक व शतक स्थानच्या अंकाला जर 8 ने निश्चय भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने निश्चय भाग जातो. आपण आता 4 स्टार 2 या संख्येच्या स्टारच्या जागी पर्याय ठेवून बघूया. आता स्टारच्या जागी आपण 4 ठेवल्यास 442 हा अंक भेटेल. 442 या संख्येला 8 ने निश्चय भाग जाणार नाही. 6 अंक ठेवल्यास 462 हा अंक भेटेल. 462 ला सुद्धा 8 ने निश्चय भाग जात नाही, कारण त्याचा भागाकार हा अपूर्णांकामध्ये येतो. स्टारच्या जागी आपण 2 ठेवूया. 422 ला सुद्धा 8 ने निश्चय भाग जाणार नाही. स्टारच्या जागी 7 ठेवल्यानंतर 472 हा अंक भेटला. 472 ला 8 ने निश्चय भाग जातो, त्यामुळे त्या संपूर्ण संख्येला 8 ने निश्चय भाग जाईल. त्यामुळे स्टारच्या जागी 7 हा अंक योग्य असेल. पर्याय क्रमांक डी याचे बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया आपण.
7 स्टार 6 स्टार 8 या संख्येस 11ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी पुढील पैकी कोणता समान अंक येईल असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आपल्याला 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. आता 11च्या कसोटीनुसार समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज यांच्या वजाबाकीला जर 11ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस 11ने भाग जातो. आता आपण विषम स्थानच्या अंकांची बेरीज करूया. 6 6 12 आणि 13 म्हणजे 7 अधिक 6 बरोबर 13, 13 अधिक 8 बरोबर 21. 21 मधून कोणती संख्या वजा केल्यास त्याला 11ने भाग जाईल ते पाहूया आपण. आता स्टारच्या जागी आपण 8 8 ठेवले तर 16 उत्तर येईल, म्हणजे समस्थानच्या अंकाची बेरीज 16 हे येईल. 21 मधून 16 वजा केल्यास 5 हे उत्तर भेटेल, त्यामुळे पर्याय क्रमांक येथेच बाद होतो. आता स्टारच्या जागी आपण 5 आणि 5 हा अंक ठेवूया. 5 आणि 5 ची बेरीज 10 होईल. 21 मधून 10 वजा केल्यास उत्तर 11 येईल आणि 11 या संख्येला 11ने भाग जातोच, त्यामुळे पर्याय क्रमांक बी 5 हे उत्तर याचे बरोबर असेल. एक्सप्लेनेशन आपण पाहू शकता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे 5,34,717 या संख्येतून कमीत कमी किती वजा करावेत म्हणजे उरलेल्या संख्येला 8ने निशेष भाग जाईल. 8च्या कसोटीनुसार एकक दशक व शतक स्थानच्या अंकाला 8 निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस 8ने निशेष भाग जातो. एकक दशक व शतक स्थानी 717 ही संख्या आहे, त्याला आपण 8ने भाग घालण्याचा प्रयत्न करूया. 717 8 1 8 2 16 8 24 8 32 8 45 8 संग 48 8 7 56 8 8 64 8 9 72 म्हणजे 7 चा भाग इथे बसेल, 8 चा भाग इथे बसेल, 8 8 64. 64 चा भाग 71 मधून 64 वजा केल्यास 7 हे उत्तर भेटेल म्हणजे 77. 8 9 72 म्हणजे 77 आणि 72 हा पर्याय आहे. 77 मधून जर 72 वजा केले तर 5 हे उत्तर भेटेल, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर असेल. एक्सप्लेनेशन आपण पाहू शकता. आता आपण कोणत्या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्या पद्धतीचा एक प्रश्न आपण पुढील प्रश्न आहे आणि निशेष भाग जाणारी संख्या. त्याच्या पुढील प्रश्न आहे 12ने निशेष भाग जाणारी पुढील पैकी संख्या कोणती. येथे सुद्धा 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्या पुढील प्रश्न आहे 36ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती. 36 ची कसोटी आहे 9 आणि ज्या संख्येला 9 आणि 4 या दोन्ही संख्येने निशेष भाग जाईल त्या संख्येला 36 ने सुद्धा निशेष भाग जाईल. या कसोटीत जर बसत असेल तर ते उत्तर काढा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे 3 4 8 6 3 8 1 स्टार 4 या संख्येस 9 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. 9 ची कसोटी तर आपणास माहितच आहे. त्याच्या पुढील प्रश्न आहे 7 4 6 3 स्टार 8 या संख्येला 11ने निशेष भाग जात असल्यास स्टारच्या जागी कोणता अंक येईल. या पद्धतीचा प्रश्न आपण पुढे सोडवलेला आहे. समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज यांची वजाबाकी करायची आहे. त्याच्या पुढील प्रश्न आहे 3 4 5 स्टार 6 या संख्येला 12ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे 4 3 स्टार 6 या संख्येला 12ने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे 8 6 स्टार 3 5 या संख्येला 15ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी पुढील पैकी कोणता अंक येईल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे 9 1 7 स्टार 8 या संख्येला 36ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. 36 ची कसोटी ज्या संख्येला 9 आणि 4 ने निशेष भाग जातो त्याला 36 ने निशेष भाग जातो. या कसोटीमध्ये दिलेला पर्याय बसतो आणि त्यावरून उत्तर काढा. त्यासाठी प्रश्न झाले. आता आपण पुढे